अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं भवानीपेठ परिसरात मोठी कारवाई केली। घोड्याचा तबेला उद्ध्वस्त केला। याचबरोबर इतर ठिकाणी देखील जेसीबी चालवण्यात आला। पालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आणि उत्तर सोलापूर तहसील कार्यालय यांच्या वतीनं भवानीपेठेतील घोंगडे वस्ती परिसरात संयुक्त कारवाई करत मोठं अतिक्रमण हटवण्यात आलं। या कारवाईत गोविंद हक्के घोडेवाले यांनी उभारलेला घोड्याचा तबेला पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला। सदर जागा ही उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या क्रीडा संकुलासाठी राखीव असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। मात्र या ठिकाणी अनधिकृतरित्या घोड्याचा तबेला उभारून जागेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काही दिवसांपूर्वी या परिसराची पाहणी केली होती। त्यावेळी संबंधित अतिक्रमण धारकास जागा मोकळी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं अखेर प्रशासनानं कठोर पाऊल उचलत संयुक्त कारवाई केली। या मोहिमेत पालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे तसंच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अजून एकदा पाडून घ्या साहेब। तीन वेळा कबूल आहे किती शासनाचा पाड आता थोडा मागे बरोबर आहे। कारवाई म्हणजे कारवाई तुमची जागा आहे ना, क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा कार्यालय जाऊ तिकडे जवळ जा। या इकडे ते मोराचं झाड आहे। अरे जा जवळ ना सांगायचं मग कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली। तबेला हटवल्यानंतर संपूर्ण परिसर मोकळा झाला असून संबंधित जागेचा क्रीडा संकुलासाठी नियोजनबद्ध वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे भविष्यात अशा अतिक्रमणांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।